निळजेचे समाजसेवक विनोदजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होईल. दादांचा सन्मान इथे केलं जातं. विनोद पाटील आमचे निळजे गावचे आहेत. विनोद दादा आपला सन्मान इथे केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये शुभ सन्मान करतात. शाल पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन इथे शुभ सन्मान पिंटू दादांच्या शुभ हस्ते आम्ही विनोद दादांचा सन्मान करतोय. माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत शिरडोनचे पिंटू दादांच्या शुभ हस्ते आपण विनोद दादाचा सन्मान करतोय. शाल प्रेमाचे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन आपण या ठिकाणी सन्मान करतोय. सचिन दादा भोईर उंबारली एक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू सध्या 40+ मध्ये जॉईन झालेत आणि अगदी चांगले क्रिकेट पिंटू दादांच्या शुभ हस्ते त्यांचा देखील सन्मान केला जाईल. तर सचिन दादा भोईर आमच्या उंबारली एक सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडू ज्यांचा शुभ सन्मान केला जाते. प्रेमाचे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन इथे त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. शुभ सन्मान होतोय या ठिकाणी पाहुण्यांचा. चला राजदादा या राजदादांचा देखील सन्मान केला जाईल. ओके थँक्यू. अजय दादा या अजय दादा आपला शुभ सन्मान केला जाईल. नितेश पाटील आणि रणजित पाटील या पण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला शुभ सन्मान केला जाईल. अजय पाटील यांचा शुभ सन्मान प्रथम अजय पाटीलचा सन्मान केला जातोय. आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक भरतदादा पाटील. तर निर्जय गावचे शाखा अध्यक्ष सन्माननीय अजयदादा पाटील यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. प्रेमाचं उपदार शाल प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन आम्ही इथे अजयदादाचा सन्मान करतोय. रणजितदादा पाटील या आपण रणजितदादा पाटील आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. गेम स्टार्ट. तर रणजित दादांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. भरतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान. आज बरेच सारे मान्यवर तुम्ही पाहताय त्या ठिकाणी. श्रीधर शिवराम पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. निळजे संघाच्या फलंदाजांसाठी या प्रथमेश नितेश दादा पाटील या नितेश दादा आपला देखील सन्मान केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमचे नितेश दादा पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. चला नितेश दादांचा सन्मान होणे लगेच आम्ही मॅचकडे वळणार आहोत. महत्वाची मॅच डू अँड डाय किंवा जिंका किंवा मरा. कारण जिंकलात तर सुपर 4 मध्ये दाखल. दोन्ही संघाला शुभेच्छा आणि कॉमेंट बॉक्स मध्ये करण कालन. हा नाही पहिल्या दिवशी जरूर मी हा विषय छेडला होता की एका स्पर्धेमध्ये समालोचन करत असताना एक आयोजक मला म्हणाले होते की स्पर्धा भरवणारे आग्रही असतात, स्पर्धा खेळणारे आग्रही असतात, कॉमेंटेटर आग्रही असतो, अंपायर आग्रही असतात, पाहणारे आग्रही असतात, लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे आग्रही असतात, डीजे ऑपरेटर आग्रही असतो. मग तुम्ही आग्रही भाषेमधून समालोचन का करत नाही? आणि त्यानंतर भरतदादांनी आम्हाला संमती दिली की दररोज शेवटची मॅच आग्रही भाषेनं. नितेश पाटीलने नुसती जोर घेतली वाटतं. पहिला चौकार येतो निलजेसाठी. धावा आपण बघतोय 6. माझ्यासोबत नेतिवलीचा लाईव्ह गोर आवाज गोर गाठी सोकली आज जर अशी त्याची. पुढचा बॉल. अरे भाई असं नको टाकू. कसा ठेवील तो. कॅच बी सोरली ती. 800 बी घालवलं.
हे कारण गाडीला रंगनाथ दादानी झोर घेतले नसती. ना त्याच्या गाडीला पेट्रोल लागतं का नाही काही? नाही त्याच्यात गाडीला तर पेट्रोलच नाही लाग. नुसती झोर घेतले मगाच धरून त्यांनी. श्रीधर पाटील साहेब यांच्याकडून एक छक्क्याला 500 रुपये लवल्यान द्यावी. पण इथे विकेट पडतं निलजेला. पहिला मोठा धक्का बसले. नितेश आउट. संधे आमचे मान्यवर आले ना ते सगळे खुश झाले. कामच तसा ना त्याचा. नाव रंगनाथ नुसतं रंग उधळतो तो रोजचे. काम पीठ रोज. तुम्ही असू नका बॉल टाकायचं माताडी. काम पीठ वल नीलजकर पकडून पकडून मरतात. शेवटचा बॉल अजून बाकी आहे. केतन पाटील यो बाग पकरून पाठवला. अजून एक छक्का. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा 18. श्रीधर शेठ पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. आणि कुणाल जीवन पाटील साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1060 रुपयांचं पारितोषिक. पैसे लय लागल्या. बाग ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. भरत शेठ पाटील 1000 रुपये त्यांनी आमचे आगरी कॉमेंट्रीसाठी दिलेलं. चा पितान सध्या सगळी थंडी पकी लागले. बेतोड करा बिल आणि बा पीठ काम. जितिकेश धीरज आता प्रथमेश बिहले तो तर माझ्यापेक्षा प्युअर एकदम. तिवली आज थोडासा सोकले. गरम पाणी तर झाला. गरम पाणी 18 झाल्या. 18 बॉलिंग करायला आले प्रणव शेलार. ना योना तांबाचा आज याने पहिले मॅच पासून काम करायला घेतले. फिट मिड विकेटला छक्का. चोवीस झाला ना ग. नाही झाला रे. हा विदाउट डीजे आवरेज जोरात. चोवीस झाल्या. 24 दुसरी ओव्हर आपल्याला पाहायला भेटतं. प्रणव साजनचा आवाज होता का? 8 बेसचा आवाज विजा तुझे डीजे नाही ऐकणार. यो बा उलटा आता सरळ बी ना उलटा बी क टाकायला माताडी करावं. तो आज उलटा सुलटाच मरत. विशाल डेंजर मरत. पवारची पावर बघ. अजून एक चौका.
आज काम पीठ रंगनाथ दादाचा लय टीप भेटले ती आजच नको संपू म्हणजे झाला. चांगला बॉल चांगला पक्का फास्ट टेकलेला. इथं बी चुकला नेम त्याचा. आता विकेट पडलीच ती वाटतं. लेग बाय एका धावेन स्कोर आपण बघतोय तो निलजेचा 29 झाला. दुसरी ओव्हर आपल्याला बघायला भेटतं. प्रणव 10 धावा आतापर्यंत दिल्या त्यांनी 4 बॉलमध्ये 10 धावा. चांगलं केलं माताडीकर बी आज चांगला परफॉर्मन्स त्यावेळी केले. आज चौथे क्वार्टर फायनल मध्ये खेळतात ते वीर बजरंग चषक 2024 चे. चांगली मॅच बघायला भेटेल. आता थोडीशी थंडी वाढली पण काही काय ना थंडी नसेल जाणवत कारण त्यांचा काम वेगळा. ते आता ऑन माइक नाही मी बोलू शकत. ऑन साइडला मरले मिड विकेटला फिल्डर त्याला दिला बाहेर चौकार. साठी यो काही आपला स्टेज ठेवणार नाही ना उद्या पक्की आपलं पाहुणे येणार आहेत. ह्याला वेगळा स्टेज बांधू एक उद्या. रणजित पाटील साहेब यांच्याकडून 3 षटकारांना 3000 रुपयांचा पारितोषिक. निलजेच्या फलंदाजांना 33 झाला ना. ओ थांबलेला थोडा कनाला थांबला तू. डॉट बॉल चांगला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर राऊंड द विकेटने बॉलर लांब ठेवला जरासा. त्याला माहित केतन उपटी घालायचाच काम करते सध्या. 2 ओव्हरी संपल्या 33 धावा 1 विकेट. जवान निलजे. जयेंद्रजी पाटील साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूयात मंचावरती ज्यांची उपस्थिती आपण पाहत आहोत आजच्या चौथ्या रजनीमध्ये. मी सुभाषदादा पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण त्यांचा सन्मान करावा. जयेंद्रजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सन्मान सध्या होत असताना आपण पाहतोय मान्यवरांचा. रणजितजी पाटील यांच्याकडून 6000 3 षटकारांना 6001 रुपयांचा पारितोषिक. त्यांचा गाडीचा नंबर आहे लकी नंबर आहे ना. विशाला जेल वाटतं 6000. स्वीप करण्याचा प्रयत्न त्याचा काम पीठ. निलजेला दुसरा धक्का. उद्या नृत्य कक्ष नाही रंगनाथ पाटील कक्ष बांधायला लागेल. जाम दमले तो खरा कारण गेली 8 वाजल्यापासून तो नाचतोय. ते गाडीन पेट्रोल किती आहे त्यावे ना काही समजा मला. आमला ना तर उद्या मालिश करायला दुसरा कोण ठेवावा लागेल. नाही लय डेंजर डान्सर होतो ना. उद्या भरत दादा खरा सांग मांडवला बांधायला एक स्टेज आता आपला मोरील स्टेज हो. 33 झाल्या ना का. संदेश 6001 येता 3 सिक्सर ना. संदेशला 1 चक्क्याला बी 3000. श्रीधरजी शिवराम पाटील साहेब यांच्याकडून पैसा पक्का लागले योग्यदा. आपण जायचं बॅटी घेऊन. 33 कमी कमी टकले एकदम आस्तीच फसवला संदेशला. 1 मार भावा 3 आहेत.
33 झाल्या. 33 चांगली बॉलिंग करतं सध्या प्रदीप. 2 ओव्हर थोड्याशा माग राहिलेल्या, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 18 आलत्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 आलत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिलेच बॉलवर विकेट ना 2 डॉट बॉल टाकल्या. 33 धावा आहेत निलजे. इथं पण काही नाही. बॅट तर पकी जोराम भिरतो, उपटीन सपाट करेल असं वाटतं, पण काही ना जमा. बाहेर बाहेर काढतोय तो. चांगली बॉलिंग प्रदीप. 4 डॉट आले आणि एक बी धाव नाही. प्रदीप मिस टायमिंग. इथं बी काम ना जमला ना. फिल्डर आले ना कॅच झाली. काम दिलती त्याने विकेट, ती बी ना जेता आली. झाल्या 2. आता काही नका रॅकू जा, पटापट जा. काही नको, सोरली त्याने आता, काही नाही होणार. 35 झाल्या. 35. योग्य आता काही बोल ना बाबा, तू बी आग्री आहेस. प्रत्येक छक्क्याला रणजित शेठ पाटील यांच्याकडून 500. तर मला बी पहिल्या दिवशी नव्हता जमत खरं सांगता, आज थोडंसं जमले. 35 धावा 2 विकेट. लॉफ्ट केले लॉंग ऑनला, मिस फील्ड झाले. आता अजून भेटल. 2 भेटल्या. ओव्हर संपल्या. 3 विकेट पडल्या 2. आणि निलजेच्या धावा 37 धावा झालेल्या. चल विजय कच्चो. जाम नाक जोरानं. ना त्या नागाला मला एकच सांगणं असेल, जरा माग बघून नाच, ना तर ट्रॉफ्यान सगळ्यात बिलान जाशील ना. तुझं नाक बाहेर निघायचं वरती. रंगनाथनी तर सगळं रंग आणले या मॅचला. ना. माणसाने कसा जगावा तर रंगनाथ दादा सारखा. काम पीठ कोण का बोलेल त्याची घरात ना. एक भेटल वाटतं इथं. चल 38 झाल्या. निलजेचा धावा. योग्यता किती होतील का वाटतं तुला? 5 बॉल बाकी आहेत. 50 पर्यंत जायला पाहिजे, कारण चांगली बॅटिंग केले निलजकराई. माताडीकर पाहिलं असं वाटलं की माताडीवाला टॉस जिंकल्यानं आता प्रथम ते बॅटिंग घेतील, परंतु निलजकरांना त्यांनी बॅटिंग दिली. आता निलजकर पण जाम उपटे घालतात. हो ना. आता थंडी वाढले. मगाशी 25 होता अंश सेल्सिअस, आता 23 वले तापमान. आता पट्ट्या गावलेला पाठवला वाटतं. हो गेला. 3000 भेटलं बाई. काम पीठ सारन निलजेला. कडून 3000. रणजित पाटील साहेब यांच्याकडून 500. म्हणजे सँडीला 3.5. एक चक्क्याला. शांडीलाच 3.5 आले, पण रंगनाथला जास्त आले. 173 आतापर्यंत आपण षटकार बघल्याने मॅचिन. आणि किती ये स्पर्धेन 127 चौकार. रोशन पराड MTC वाला सांगता ना आपल्याला, आपण यांना सांगता तोच तर काम आपला. फुल टॉस होता. एक्स्ट्रा कव्हरला थांबवले, परत उचलणार, फेकील तर एकच धाव. 45 झाल्या. 50 तू बोलत होता ना, 50 होतील असं वाटतं. 3 बॉल अजून बाकी आहेत. आज मागची मॅच बघली तू निलजाची? संतोष पाटीलला बॉलिंग भेटलेली, लय मजा, लय भारी टाकली त्याने बॉलिंग. मॅच बी जिंकून दिली. आज आता केलं नाही, तो बसले वरती आता. काम पीठ एकदम. तू आता सोडूच नको, चौथी बॉलिंग फिक्स.
उलटॉस काही ना टीप मध्ये फिल्डर. दुसरा धावेचा कॉल. भेटतील 2 भेटतील. 47. नो बॉल अंपायर. अरे 12 खेळाडू थांब उपटी आमच्या भरतील. नाही 12 खेळाडू बोला नो बॉल. मेके सर काय थंडी वाजता. मेके सरांना जाम थंडी लागतं. मेके सर क्वार्टर पाठवू का? रणजित पाटील साहेब यांच्याकडून केतनला एका षटकारासाठी 2000. हा शेवटचाच बॉल आहे ना. 49 झाल्यात. त्यांना पजांतवर झाल्यान असं वाटतं. ते बघा आता असताना सगळं ते बघ. बॉलिंग टाकायचे अजून जिंकलं नाही तुम्ही. थांबा ना. बॉलिंग त्यांची जाम डेंजर. असं टांगऱ्यान बॉल फेकतात. लाचचा बॉल ले डॉट वाटतं. अंपायर काही सांगी नाही डॉटला. 50चा टार्गेट. 50 49 झाल्या. 50 बनवायला लागतील. एक ट्रॉफी भेटेल तुम्हाला 50 जर बनवल्या तर. माताडी लई चांगलं खेळलं माताड्यांनी नेजे. बघू आता काय होतं. परत याव ही गाडी बघ. HF 100 उद्या भाई एकाचं काम पेटोल. सायकल बी तिघा ना. बॅट्समन बॉलर फिल्डर या ट्रॉफ्या. नाही ती 40+ वाटते सिरीजला का. हां सुंदर सुंदर ट्रॉफीज. छत्रपती बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आपल्या राजाची जयंती आणि उद्या भव्य मिरवणूक तुम्हाला जरूर या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. शिरडोनच्या आझाद मैदानावरती. उद्या अंतिम दिवस. उद्या अंतिम रजनी या स्पर्धेची असेल 18 फेब्रुवारी. मात्र 18 फेब्रुवारी मधूनच आपण 19 फेब्रुवारीमध्ये पदार्पण करणार आहोत. आणि तेव्हा आपल्या राजांचा सोहळा या क्रीडांगणावरती जरूर आपल्याला पाहायला मिळेल. महाराष्ट्राला आझाद केलं होतं मुघलांच्या मुलखामधून आपल्या राजानं. आणि याच आझाद मैदानावरती आपल्या राजांचा सोहळा उद्या तुम्हाला जरूर पाहायला मिळेल उद्याच्या रजनीमध्ये. सो यायला विसरू नका. आझाद मैदानावरती वीर बजरंग चषक 2024च्या श्रीडोनचा आपल्याच या स्पर्धेमध्ये आदरणीय बरजी विठ्ठल पाटील साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव. 32 ग्रामीण रेग्युलरचे संघ, 12 ग्रामीण 40+ संघ, 44 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये. जगदीश पाटील साहेब निळजे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 3000. योग्य आहे की आपण ड्रॉ करून घ्या. चला ड्रॉ आपण करणार आहोत. सेमीफायनल जे टॉप 4 मध्ये आलेले संघ आहेत बरेच आता ते ड्रॉ केले जातील बघा. 4 संघांचे ड्रॉ सेमीफायनल कशा प्रकारे होणार आहेत ड्रॉच्या माध्यमातून ती आम्ही तुम्हाला माहिती देऊ नक्कीच. तर आमच्यासोबत आयोजन कमिटी चला ड्रॉ झाले असेल लाभा तर आपण द्या जेणेकरून आपण ड्रॉ करू. या ठिकाणी सेमीफायनल मध्ये 4 संघ येतील उद्या बघा 5:30 वाजता जो टायमिंग दिला 40+ संघाला त्या तिन्ही संघांनी 5:30 वाजता या त्यांच्यामध्ये ड्रॉ होईल. एक संघ मेगा फायनलमध्ये ड्रॉच्या माध्यमातून जाईल. एक सेमीफायनलमध्ये राहील जी 6 वाजता मॅच सुरू होणार आहे उद्या. आणि त्यानंतर आपल्या रेग्युलर मधले 2 सेमीफायनल होतील. त्यानंतर एक कदाचित शो मॅच आहे आणि त्याच्यानंतर 2 फायनल मॅच हे उद्या. तर निर्जय संघासाठी सुवर्ण संधी विकेटच्या हॅट्रिकसाठी 6001 त्यांचा लकी क्रमांक आहे. रणजित दादा पाटील निर्जय यांच्या वतीने हे प्राइज निर्जय टीमसाठी असेल. रणजित दादांचा लकी क्रमांक आहे 6001 आणि विकेट हॅट्रिक घेतली तर आता ते प्राइज त्यासाठी दिलं जाईल. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ करू नका. निर्जयवाले 50 धावेचं टार्गेट असेल. हे बघा आझाद मैदान तुम्हाला स्क्रीनवरती बघायला भेटतं आणि आपला राजा शिवछत्रपती आई भवानी यांचं छायाचित्र सध्या तुम्हाला पाहायला मिळतं. याच भवानी
मातेने दिलेल्या तलवारीने राजाने संघर्ष केला. वयाच्या 16व्या वर्षी बुटभर मावळ्यांच्या सोबतीने आपल्या रक्ताचा अभिषेक करून रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती शपथ घेतली होती स्वराज्याची. पाचले होती सुरुवात. कट लागले तडमॅन विकी बाई एकच भेटेल. राज नकोन प्रणव शेलार किंवा विकीला सध्या तुम्ही बघता स्क्रीनवर. नितेश पहिल्या ओव्हर मध्ये त्याला पहिलीच ओव्हर लागतं बाई. पॉवर प्लेच मेन प्लेअर आहे अनिलजेचा. जगदीश पाटील साहेब विकेट अटॅकला 3000 आहे त्यांच्याकडून. आता प्रणव आता राज स्ट्राईकला. एक धाव 50 पाहिजे ना जिकाला. कुठं या कसा जमले चल भेटतील. आरोला र ना बघू आपण रिप्ले मध्ये बघू आणि कशी उपट घातले. बघू रिप्ले. पक्का बाहेर निघला पहिले खाली बसून. नाही 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 आय थिंक तो पहिले मांडीला लागला ना मग बॅट जी येत होती तिला लागून गेला तो. बरोबर ना सगळं मिक्स जरा. 22 मध्ये 47 बजान 3 धावा झाल्या. पातळीनी चांगली बॅटिंग केली आज. चांगला परफॉर्मन्स केले. बाई फुलटॉस दिला तुम्ही. कसा ठेवील तो चक्का पहिला माताडीसाठी. तीन दिवस सुटले तर उद्या का ना उठणार बा. येत पाहिजे आम्हाला काम. उद्या बी ये तू. प्राइज कुणाल जीवन पाटील साहेब 3 छक्क्याना 2000 3 चौक्याना 1000. खाली टकले आता यॉर्कर. पहिले सफल झाल्यावर कसा बॉलरला बी समजतं कुठं टाकायचा पण जास्त बाहेर टकला त्यांनी. वाईड आले धावा 10 वरती. रिप्ले बा पक्का बाहेर निघला. चांगला बॉल होता पण वाईटची जी पट्टी तिची बी बाहेर टेकली नितेशने. 10 धावा सध्या पण बघा 3 बॉल अजून बाकी आहेत. टोटल 21 बॉल 40 बजान. राज पाटील चक्का मारले एक. सध्या फिल्डिंग मध्ये चेंजेस करत विशाल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर आहे तो मिड विकेटला. लॉंग ऑनला फिल्डर केतन आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर कोण आहे तो संदेश. रणजित शेठ पाटील यांच्याकडून रंगनाथ पाटील यांच्यासाठी 500. रंगादा टॅली सांग किती झालं जरा मला. 5 व जेला वाटतं तो आज तुझा बजेट. चांगला फटका आहे. फॉलिंग स्वीप इथं पण भेटतील वाटत. राजचा आणखी एक छक्का. पैसे 3 षटकारांसाठी पण 1000 रुपये. अनंत पाटील साहेब यांच्याकडून 3 चौक्याना 500 रुपये. परत बसून काही नाही ना बोलले पहिलेच ना तो. रिप्ले परत आडवा झोपून काही ना जमला. आता राऊंड विकेट नेला नितेश. 16 झाल्या. 16 एक बॉल बाकी. 19 बॉल 34 बजान. मजा येईल बघ. चांगली बॅटिंग केली सुरुवातीलाच त्यांनी राजनी. 50 बनवायचे असताना 16 झाल्या 5 बॉल मध्ये. नितेश आता गावले काम फिट.
राजची विकेट. 16ला 1 बॉल शिल्लक आहेत. 18 ना 18 मध्ये बजान 34 माताडीला. दोन सरळ बॅटनी झक्का मारलेला ना उलटा झाला. मग सीधा जायला लागला परत पॅव्हिलियन मध्ये. 16 बाबा ते रंगा दादाचे काही फरमाईश आहे बघ वाटतं. तू बी नाच उलटा बिलटा. रणजित पाटील साहेब यांच्याकडून 500 आलेले ते कोणला याला ना आपल्या रंगनाथ दादाला. हा माताडी संख्याला जिंकून देणाऱ्या प्लेयरला कुणाल जीवन पाटील साहेब यांच्याकडून 5000. एक रात्रीन शेटल तो प्लेयर चेतन आले. चेतन 18 बॉल 34. काम फिट एक्स्ट्रा कव्हर गॅप मधल्या मरले ना त्यांनी. कसा थांबल बॉल चौका. ना प्रणव शेलार होता ना स्ट्राईकला. तो रिप्ले तुम्हाला बघायला भेटला. चेतन पुन्हा तयार. एक्स्ट्रा कव्हरला मरला मागचा चौकार. आता डाऊन दी ग्राउंड लॉंगॉनला नितेश डीप मधून येतोय. विक्रम बेटल सिंगलने धावा झाल्या 21. आता पाहिजेत 29 16 बॉल मध्ये. 16 बॉल 29 पाहिजे ना ग. विकी आले नवीन फलंदाज. जुना प्लेयर खेळायला लागले याला बी. चांगला खेळले गॅप मध्ये. संदेश डीप मध्ये थ्रो येत. एकच धाव भेटल. तर रणजित पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपये आणि जगदीश पाटील यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिक साठी 3000चं प्राइज आहे. निलजे टीम साठी प्राइज तर भरपूर आहेत परंतु मॅच मध्ये दोन्ही संघ अद्याप खरं तर पाहिलं तर दोन्ही संघ ताकदवर आहेत. त्यामुळे मॅच कुठे जाईल ही सांगता येत नाही. लास्ट पर्यंत झाली मॅच. चेतन परत. भाई सांग खरा सांग मसावले आणले का ना बॅटिंग. मसावले आणले का ना बॅट सांग पहिले. चक्का किती झाल्या 28 झाल्या ना. 22 पोचा 22 14 बॉल 22. बॉल नाही आला. कडक मारला रे प्रणव कडक. नाही निसर रंगनाथ निसर किका मारतो म्हणजे काय रिक्षा होतं ना जाई. आता झाला त्याचा धंदा आजच. उद्या ना झाल. हे चक्क मर्दानदार यांचं चेहरा बघ कसं हसा रे बाबा. 22 वजन 14 बॉल. आता हसायला लागलं ते बाग. कडक मारले प्रणवनी. एक चौका एक छक्का. किती झाल्या 4 बॉल मध्ये 12 खेळतो तो. आणि पहिले सुरुवात राजने चांगली करून दिली कारण त्यांनी बी 2 छक्का मारले होते. 14 धावा 5 बॉल मध्ये त्याने मारलेल्या. 28 झाल्या माताडीच्या. 50 करायच्यात म्हणजे 22 वजन 14 बॉल मध्ये. निलजेला आता विकेट काढावे लागतील. आता याची गाडी जोरान चालले.
इबाग, नको नितेश नको बघू, जेला बॉल, छक्का. इबाग आता उठून टाळ्या वाजवतात. दिले दिले बॉल. सचिनदा काही घाई बी नाही ना. हा बस. 16 पजान, 13 बॉल 16, 2 छक्के या ओव्हर मध्ये, 1 चौका, 2 सिंगल. 13 बॉल 16 रन. पजान फुल टॉस, बॉलला बॅक ड्राईव्ह. नितेश तिथं आपला गपचूप एकच भेटेल म्हणजे स्ट्राईक बिरल प्रणवकडे. धावा झाल्या 35. 12 बॉल 15 पजान. पहिलीच लढत सेमीफायनलची होईल. दुसऱ्या 2 चिठ्ठ्या येतील त्याच्यावरती विजेता संघ बघा, जो आता मॅच खेळतात तो विजेता संघ त्या चिठ्ठीवरती जी येईल पहिला राऊंड किंवा दुसरा राऊंड ती मॅच तुम्हाला खेळावी लागेल. उद्या जो टायमिंग आयोजन कमिटी तुम्हाला देणार त्या टायमिंग नुसारच ह्या लढती होणार आहेत. पहिली मॅच होईल 40+ची, त्यामुळे 40+ संघ 5:30ला आपल्याला रिपोर्टिंग करायची. तिन्ही संघांना ड्रॉ मध्ये केलं जाईल आणि 6 वाजता मॅच सुरू होईल. 40+चा ड्रॉ उद्या आहे, परंतु आता ग्रामीणचा आहे. आता लगेच आपण करू. बारा 15 भजन, 12 बॉल 15 धाबा. केतन पाटील आले आणि असं लय फसलेल्या मॅची जिंकून दिल्या निलजाला. आता बी त्याच करायला लागेल त्याला. कवा बी त्याला असंच अंतर निलजकर खेळलेल्या मॅची जिंकायला. बाग जादूगर तो. आस्ती टकतं कवा, पास टकतं कवा, आतमध्ये अंत कवा बाहेर करतं. आता याच बघायला लागेल प्रणवला. त्याने 19 मरल्या पहिले, पण आता मजा येईल मॅच मध्ये. 11 बॉल 15 भजन. पहिले इनिंग मध्ये 2 विकेट पडले ना, हे इनिंग मध्ये 1 विकेट पडले. टॉस मात्राडीचा होता ना. 11-15 का. 11 बॉल 15 धावा. टीप मध्ये स्वीपर कव्हर, लॉंग ऑफ, ऑन साइडला 3. रेंज मध्ये होता भाई. फुल नेटवर्क आज बॅटला प्रणव शेलारचे. आणखी एक पाठवले षटकार. चला ड्रॉ ओढतोय आपण. षटक झाल्यानंतर आपण करंट ड्रॉ करूया. हा ओव्हर झाल्यावर तेच मी म्हणत होतो. कडक कडक बॅटिंग. स्ट्रोकचा फॉलो थ्रू बघ किती भारी आहे त्याचा. 25. 10 बॉल 9 पजान. केतनला विकेट करावी लागेल. इथून बी मॅच बनल निलजेसाठी. अपील आणि आता विकेट आले. मॅच मध्ये कमबॅक करून दिले केतनने निलजेला. एक षटकार नसता आला तर अजून स्ट्रॉंगली कमबॅक झाला असता, पण एक षटकार आले त्यामुळे आता आपण म्हणू शकतो की मॅच थोडीशी का होईना माताडीच्या बाजूनं. 9 बॉल 9 पजान. पण ही बॅटिंग जर आवरली असेल याची तर एकदा जोरदार हटाला. 9 बॉल 25 मरल्या वाहिनी. काम पीट एकदम. अजय पाटील या पण
ड्रॉ करण्यात येते या ठिकाणी. 12वे खेळाडू दोन्ही या, पण दोन्ही 12वे खेळाडू समोर उभे राहा, खालीच उभे राहा पाहिजे तर दोन्ही ते समोर राहा. विनिंग टीम आणि ते विजेते 3 संघ आहेत खरं तर गावदेवी खार्डी, त्यानंतर जर्मन आडिवली आणि एक संघ वडवली, स्कायरा 11 चेंज द गेम वडवली आणि एक विनिंग टीम. अशा ड्रॉ आहेत. पहिला सेमीफायनल होईल. अजय पाटील यांच्या शुभाचे 2 ड्रॉ या ठिकाणी काढण्यात येत आहेत. बाई आता आणखी एक डॉट बोलवले. ड्रॉ बघा, ड्रॉ केली जाते. पहिला मॅच सेमीफायनल जय हनुमान आडिवली विरुद्ध नीता स्मृती गावदेवी खार्डी पहिली मॅच असेल आणि दुसरी लढत विनिंग टीम सोबत केलेल स्कायरा 11 चेंज द गेम वडवली. बघा या 2 ड्रॉ आणि त्यानंतरच्या 2 ड्रॉ तुम्हाला ओपन करून दाखवतोय, ज्यामध्ये विनिंग टीम असं नाव लिहिलं आहे आणि विनिंग टीम सोबत विजेता संघ सोबत खेळणार आहेत तो स्कायरा 11 चेंज द गेम वडवली. ही सेकंड सेमीफायनल असेल. आयोजन कमिटी तुम्हाला टायमिंग देईल, त्याचनुसार तुम्हाला उपस्थिती दाखवायला. चला 8 बॉल 9 कट केले. चांगला फटका. मिसफील्ड ना जमणार ना आता भाई, कसा व्हायचा. ऑलरेडी आपल्या जवळ रन कमी आहेत. 2 आल्या ना, म्हणजे झाल्या 43. 7 बॉल 7 पजान, 7 बॉल 7. विकेट आता बरोबरी आहे लेवल आणि टॉस माताडीचा. एक षटकार केतनला जरूर लक्ष नसेल, जर तो नसता आला तर या मॅच मध्ये कमबॅक होता निलजेचा. अजून बी होऊ शकतं, चांगली मॅच बघायला भेटेल. बघू कुठपर्यंत जाते ही मॅच. 7 बॉल 7 निलजे विरुद्ध माताडी. पुन्हा कट केले समोर. फिल्डर मिसफील्ड भाई, मागचा येईल फिल्डर उचलेल फेकील. 2 धावा वाटतं भेटतात. अंपर्क भेटल्या वाटतं, 2 भेटल्या. 45 झाल्या. 6 बॉल 5 पजान सेमी फायनल मध्ये पोहोचला माताडीला. हा न जिंकल्या बी वडवली बी होत. वडवली बी वालं ते काही डेंजर काम त्यांचा. इथून जिंका तुम्ही, एक ट्रॉफी तर भेटेल आपल्याला. बघू वरोलकरांचा काय त्या उद्या. कार्डी अडवली पहिली मॅच सेमी फायनल, वडवली बी. आणि आता 6 बॉल 5 पजान. थांबू नका चला. हा थंडी वारच चालले आता. आजची रात्री घ्या मजा, उद्या ना भेटणार. उद्या मालिकेल घ्यायला त्या न्या. ते रिशलचा बरा काम, पहिलेच रात्रीने 1800 कमवले कॅच घेऊन ना, आता सायकल घेऊन चालले. 6 बॉल 5 पजान. 6 बॉल 5 विकेट लेवल. टॉस तुमचाच आहे माताडी. मग आता काही सांगायची गरज नाही ना, विकेट पडली तर धावा कंपल्सरी. विकेट ना पडली 4 चालतील भाई. 5 पजना. संतोष पाटील कॅप्टन होतो, तो बी वाटतं असं मॅच देणार ना लवकर. 6 बॉल 5 विकी स्ट्राईकला ना. व्यवस्थित लागलं नाही. सचिन पक्का धावतले. विकेट पडेल आता इथे. नॉन स्टॉकेंडला थ्रो आणि झाले काम पीठ. ना जमणार भाई असा. हा 47 झाल्या. 5 बॉल 3 पजान. विकेट ना घालवली तर 2 बी चालतील. विकेट जर पडली तर 3 बनवावं लागतील. हा भारी फिल्डिंग केली ती सचिननी, पण नाही जमला संतोषला. बॉलला गावला 2 बी दिल्या. माताडी संघ मॅच जोपर्यंत संपन आहे तोपर्यंत आत कोणी जायचं नाही. हा न तर वल मग ते वडोली बी सारखा मकर संक्रांत. नंतर नाचं कपडं काढ.
चला परत गॅप मध्ये संदेश माग एक धाव भेटले तिकडं बघ झालं सेलिब्रेशन चालू वाटत. नाही मी आशा करतो त्यांना गंभीर दुखापत नको. बघा अंपायर जरा पाणी फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा जरा पाणी पाणी जा. आपण सन्मान करून घेऊयात. गेले 2 रातीन लय भारी काम. मी या स्पर्धेचे आयोजक उद्योगपती भरतदादा पाटील यांना विनंती करीन आपले शुभ हस्ते आपण प्रथमेश ठाकूर आमचे युवा समालोचक मित्र यांचा सन्मान करावा. माताडीला आपल्याला मागच्या मॅचचा पण मॅच ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायला लागेल. तुम्ही लिहून ठेवा आपण द्यावं नंतर मॅच झाल्यावर. 4ला 2 पजान विकेट पडली तर 2 करायला लागतील ना. विकेट ना पडली तर 1 बी चालेल. विकेटची बरोबरी आहे. टॉस बी तुमचाच आहे. ही क्लिप सध्या बघा तुम्ही. यान मी बी आहे ना का आता. आमचा विजय बी आहे डीजे वाला. यो बघ हे आगासनकर. ही ट्रॉफी आपले महाराज ना. यो आपला ग्राउंड ना. यो रवींद्र संते प्रेम देवकर केतन मात्रे पुष्पक चाल भाई. अरे ये स्टॅच्यू का असत. सायकली तुम्हाला न्यायला सांगले अरे विशाल. सकाळचे नाही झाली तुम्ही चालल्या सायकलिंगला. ये बघ तो देवांश नशीब झाला. ते पिंटू दादा रोज खर्च 200 रुपयाचे पेट्रोलचा. थोडस लागले. काळजी घ्या दादा. रेस्ट करा. रिटायर्ड झालेले ते. आउट नाही ना अंपायर. हा येस म्हणजे 1 पण चालेल का. 2 पाहिजे 1 चालेल 4 बॉल मध्ये. 4 बॉल 2 पाहिजे. विकेट न टकता 1 बी चालेल. पुष्पक आला का आकाश आला. आकाश जे काही पैसे विषय असतील ते लिहून घ्या पटापट. हे घ्या बस ओके. मागच्या मॅचचा मागमध्ये मॅच कोण होता माताडीचा. चला जाऊया मॅच कडे. संतोष पुन्हा तयार. निलजे विरुद्ध माताडी क्वार्टर फायनल. 4 बॉल 2. कट केले फिल्डर त्या ठिकाणी. 1 भेटली ना. आता दुसरं बॉल कुठं. तुम्ही काहीतरी एकच सांगा. धावतरी ना तर थांबतरी. आता तुमचा व्हायचा काही. येस विकेट जर पडली तर 1 धाव करायला लागेल माताडी. विकेट ना पडली तर तुम्ही जिंकलेलास म्हणजे असा बोलायचं झाला तर. हा 3 बॉल 1. विकेट पडली तर धाव करायलाच लागेल. चला विनिंग शॉट. माताडीकर पोहोचलं वीर बजरंग चषक शिरडोनचे सेमी फायनल मध्ये. हे बा कसं थंडीन गरमी घ्यायला जोर जोरान धावतान.
श्रीधर शेठ पाटील संदेश 3000 आहे तुमच्यासाठी या. आणि श्रीधर शेठ पाटील यांच्याकडून नितेश पाटीलला 500 आहेत. म्हणजे निलजे करा ना, निलजेचे संदेश आणि नितेश या आपण. श्रीधर शेठ पाटील विशाल पवारला 500 आणि श्रीधर शेठ पाटील केतन पाटीलला 500. या या निलजगर केतन, केतनदा, विशालदा, नितेश दादा आणि सँडी या. कुणाल शेठ पाटील, हा कुणाल शेठ जीवन पाटील यांच्याकडून प्रणव या आपण. प्रणव या. मॅच जिंकली. लय भारी बॅटिंग, लय भारी. विलास शेठ पाटील आपण या. आमचे विलास दादा तुमच्या हस्ते 5000 देऊयात आपण त्याला. या आपण त्याला प्राइस देऊ. मॅन ऑफ द मॅच कोण आहे? मॅन ऑफ द मॅच कोण आहे? आणि दीपक शेठ शेलार आणि भावेश शेठ शेलार यांच्याकडून 1500 टोटल आणि 5000 म्हणजे एकूण 6500. मॅन ऑफ द मॅच कोण आहे रे? मॅन ऑफ द मॅच प्रणव दे. पहिल्या मॅचचा सिद्धेश आपण या. कालुराम शेठ शेलार यांच्याकडून 1000. कालुराम शेठ शेलार यांच्याकडून 1000 म्हणजे झालं किती भाई? 7500 का ना? 7500. जोरदार टाळ्या प्रणव शेलार साठी. प्रणव कसा वाटतं भाई? मागच्या मॅचचा सिद्धेश येऊन आहे. सिद्धेश आहे ना? हा थांब देऊ त्याला भाई. प्रणव भाई 7.5 भेटलं, कसा वाटतं? पहिल्यांदा मी बोलता. आमची टीम आता सध्या 7-8 वर्ष झाली बॅकफुटलाच. त्याच्या बाई या वर्षी झाला आमचा. आता मागचे 2-3 ट्रे चांगला खेळ झाला आणि हे मोठे टुर्नामेंटला आम्ही आता क्वालिफाय झालो सेमीफायनलसाठी. त्यासाठी म्हणजे खूप बरं वाटतं. लय तुझ्याकडून अपेक्षा होत्या आणि लय भारी बॅटिंग केली. प्रणवला मी पहिल्यांदाच बघितलं आवरी भारी बॅटिंग करताना. तू बरोबर बोललास की माथाडी संघ गेल्या काही वर्षांमध्ये इतका चांगला परफॉर्मन्स करत नव्हता, पण आता ही नवीन पोरा मला बघायला भेटतात आणि खूप चांगला परफॉर्मन्स करता तुम्ही. काय सांगशील टीम बद्दल? टीम तर आमची सर्व पहिला अंडर-19 खेळलेली आहे. ते आता सर्व अंडर-19 म्हणजे हे झाल्यात. पण सर्व बोला आमचे लहान लहान विक्कीदा आणि आदेशदा आकाशदा तिघच मोठं आहेत. बाकी सर्व छोटीच मुलं आहेत. आमच्या छोटी मुलं आम्ही घेऊन खेळतो. आता ते 7.5 भेटले आणि त्याचा काय करशील? पोरांनाच पार्टी त्यांची. अभिनंदन. सिद्धेश आहे आपण. सिद्धेश दीपक शेठ शेलार यांच्याकडून 500 सिद्धेशला. आणि मी किसनची मात्र्यांना विनंती करेन या आपण. हा त्याला 7.5 याला 500 अजून की बाकी आहे का काही?
राजला दिले ना आपण 2. मागच्या मॅच सेकंड मॅच साठी त्याला मॅन ऑफ द मॅच. हा थांब, एक तर आम्ही हारल्या. थांब ना जरा. किसन दादा सांगते विलास दादाला. सिद्धू बी आपल्या बरोबर. सिद्धू थांब. सिद्धू भाई अरे अरे थांब. अरे ना दे मग 500. चला अभिनंदन माताडी, उद्या वेळेवरती या. खूप चांगला परफॉर्मन्स केला. एक गाणी होऊन जाऊन दे. कुठला गाणी? थांब डीजे. विजय एक मिनिट थांब ना. येस सिनियर प्लेयरचं तुम्ही आज स्वप्न पूर्ण करून दाखवलं. आणि आता होऊन जाऊ दे माताडीकर. जोरदार डीजे कम ऑन. आई पावतई गोनवसाला सत्व बघून आनंद झाला. आई पावतई गोनवसाला सत्व बघून आनंद झाला. आई गाऊ देवी म्हातारडी गावाची सुखरूप ठेवी गावाला. आई गाऊ देवी म्हातारडी गावाची सुखरूप ठेवी गावाला.